आम्हाला खूप आवडतो तुमचा कार्यक्रम म्हणजे तुमचा चॅनल इट्स मज्जा आणि खूप काय काय त्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळत असतं आणि खरं खरं सगळं ऐकायला बघायला मिळतं. त्यामुळे आम्हाला हा चॅनल खूप आवडतो. प्रेक्षकांचं प्रेम हे रेटिंगमध्ये नाही मोजता येत. सनई चौघडे सारखी एक मालिका जी पारिवारिक आहे असं मी म्हणेन. सहकुटुंब तुम्ही बघू शकता, तुम्ही रिलेट करू शकता. म्हणजे काही काही सीन्स असे आहेत की अरे हे आपल्या घरात सुद्धा असंच घडतं. बहिणी बहिणींमध्ये सुद्धा अशाच गमती जमती होतात. बसमध्ये सुट्टे पैशापासून ते चुकून स्टॉप त्यांचा चुकला तर प्रवासी त्यांना बोलणारच काहीतरी असं सगळ्या गोष्टी त्यांना सहन करायचं. पण तरीही हा सुभाष किंवा ते कंडक्टर सगळे बेस्टचे ते खुशी असतात. त्यांना काही असं टेन्शन नाही. काही थोड्या वेळासाठी मला काही लोकांनी बस स्टॉपवर मी सहज उभा असताना मला विचारलं गाडी किती नंबर अशी हो मला भारी वाटलं ते. पप्पा 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 सतत सेटवर चालूच असतं. आला की सगळ्यांच्या कळ्या खुलतात. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सनई चौघडे ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि मला असं वाटतं या मालिकेत एक ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तीच लव्ह स्टोरी आता आपल्याला या इंटरव्ह्यूमध्ये पण पाहायला मिळणार आहे. घाम आल्यावर जो टिश्यू शोधण्यात आला इथे लगेच हे काय माहितीये ना, इट्स मज्जा. नाही, आम्हाला खूप आवडतो तुमचा कार्यक्रम म्हणजे तुमचा चॅनल इट्स मज्जा आणि खूप काय काय त्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळत असतं आणि खरं खरं सगळं ऐकायला बघायला मिळतं. त्यामुळे आम्हाला हा चॅनल खूप आवडतो. आणि मुळातच मला असं वाटतं की आमची पहिल्यांदाच भेट झाली इकडे. जेव्हा मीट अँड ग्रीट होतं तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे मी यांना टीव्हीवर बघितलं होतं कायमच, पण अशी आम्ही काम एकत्र कधी केलं नव्हतं. पण जेव्हा आमचं स्वामी कनेक्शन एकत्र आलं तेव्हा आम्हाला कळलं की राजू दादा आमच्याकडनं छान काम करून घेणार आहेत. आणि आम्ही जसं देवाला सरेंडर केलं तसं या कॅरेक्टर्सना सुद्धा सरेंडर केलंय. सो पमा आणि सुभाष यांची जोडी कायम अशीच राहू दे हीच सदिच्छा. अगदीच. पण मला असं वाटतं पमा म्हणजे ज्या आहेत त्या ऑफस्क्रीन पण पूर्ण सेटवर सगळ्यांची काळजीच घेत असतील, कारण आम्ही त्याला नेहमी तसंच बघतो. सो हे असंच घडतं ना. हो म्हणजे आई पण होते त्यांच्या मुलींची आणि भाऊ म्हणून सगळ्यांचीच म्हणजे कुणाला काय लागलं काय. आणि हिच्यात एक टॅलेंट आहे, हसत हसत रडते ती. इमोशन झाले की त्यामुळे नाही. पण हे खरं आहे, सगळ्यांची काळजी म्हणजे अगदी पॅकअप झाल्यानंतर उशीर झाला तर पोहोचलात कोण मेसेज करणं हे ही खूप काळजी घेते. आणि पमा जी आहे तशीच म्हणजे मेघनाचा ताई जशी आहे तशीच पमा पण आहे. हेच विचारेल की जीवरचं हे सर्कल जसं तर तू म्हणते ते कम्प्लीट झालं, ते कशा पद्धतीने खरं झी मराठी आणि आपली मराठी जसं आपण म्हणतो की एक दर्जेदार कार्यक्रम देणे. आणि मुळात जो आपला प्रेक्षक वर्ग आहे ना तो पहिल्यापासून तोच प्रेक्षक वर्ग आहे. असं होत नाही की झीला सोडून गेले आणि परत आले, असं होत नाही. आणि प्रेक्षकांचं प्रेम हे रेटिंगमध्ये नाही मोजता येत. त्यामुळे मला असं वाटतं की इथे जो काही दर्जेदार एक प्रेक्षक आम्हाला लाभलेला आहे या वाहिनीवरती, तो तेवढंच आपल्याला चेक पण देतो बरं का, हे बरोबर करताय, हे बरोबर नाही करत आहात. तर मला असं वाटतं की इतका जर ट्रान्सपरन्सी आपल्यामध्ये असेल, इतकी पारदर्शकता आर्टिस्ट आणि प्रेक्षकांमध्ये असेल, तर ह्यापेक्षा अजून दुग्ध शर्करा योग काय असणार आहे. की सनई चौघडे सारखी एक मालिका जी पारिवारिक आहे असं मी म्हणेन. सहकुटुंब तुम्ही बघू शकता अशी मालिका खूप दिवसांनी येणार आहे आणि तुम्ही रिलेट करू शकता. म्हणजे काही काही सीन्स असे आहेत की अरे हे आपल्या घरात सुद्धा असंच घडतं. बहिणी बहिणींमध्ये सुद्धा अशाच गमती जमती होतात. सो खूपसं रियालिटीशी जवळ जाणारं असं हे असणार आहे सगळं. अगदीच. आणि आम्ही तुमचा प्रोमो पाहिला की बसमध्ये असताना की वाद होतात, ते वाद थांबवले जातात. तो प्रोमो शूट करताना खरं तर किती छान वाटत होतं तुम्हाला आणि किती मजा आली. नाही खूप मजा आली कारण मुंबईची लाईफलाईन आहे बेस्ट ट्रेन वगैरे. आणि मी नंतर असं झालं की काय त्यांची कष्ट असतात त्यांची सगळीचे, म्हणजे कंडक्टर असो ड्रायव्हर असो, की दिवसभर उभं राहून त्यांना प्रवास करायचा आहे हे करायचं आहे. आणि ते फील झालं मला. आणि मला खरंच वाटलं मी बेस्टचा कंडक्टर आहे त्या दिवशी त्या प्रोमो करताना दिवसभर. आणि मी खरं त्यांचे आभार मानले त्या दिवशी ते होते सगळ्यांचेच आत्ताही मी आभार मानतो की काय काय त्यांना म्हणजे ऊन असो पाऊस असो त्यांची आवाज सेवा चालूच असते. बसमध्ये सुट्टे पैशापासून ते चुकून स्टॉप त्यांचा चुकला तर त्याच्या काय म्हणू त्याला प्रवासी त्यांना बोलणारच काहीतरी असं सगळ्या गोष्टी त्यांना सहन करायचं. पण तरीही हा सुभाष किंवा ते कंडक्टर सगळे बेस्टचे ते खुशी असतात. त्यांना काही असं टेन्शन नाही. काही चाललंय ना, मस्त चाललंय ना. आणि सेवा करतात ते मुळात. ते काय असं हे नाही की काय म्हणू त्याला मजा म्हणून घ्यायचं, सेवा ही असा तो सुभाष आहे. आणि ते त्या दिवशी फील मला फार भारी वाटलं
थोड्या वेळासाठी मला काही लोकांनी बस स्टॉपवर मी सहज उभा असताना मला विचारलं गाडी किती नंबर अशी हो मला भारी वाटलं ते. पण चांगलं की फार म्हणजे हे कॅरेक्टर आत्तापर्यंत फार कमी आलेलं आहे कंडक्टर यांचं, तर ते मला मिळालं ही माझं नशीब आहे, स्वामींची कृपा आहे, त्यामुळे भारी वाटलं. तेच पण मला ताई तुला विचारायचं आहे, मुंबईत राहतो दादरमध्ये, लालबागची ही फॅमिली हे कुटुंब आम्हाला दाखवलंय आणि दादर प्रेम हे कधी ऐसं होणार आहे हे तुझ्यासाठी हे आम्हाला माहितीच आहे. सो किती छान वाटतं जेव्हा लालबाग परळची ही कुटुंब आहे हे तुला कळालं आणि इकडचं हे कनेक्शन तुझ्यासाठी किती गेली 16 वर्ष मी पवई हिरानंदानीमध्ये राहते, त्यामुळे आता लालबाग परळ दादर म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. म्हणजे तू मला अशी इकडनं दादरमधनं लालबाग परळमधनं बाहेर काढू शकतेस, पण माझ्यातलं दादर बाहेर नाही काढू शकत. त्यामुळे मला खूप मज्जा येते. आणि इकडे जो आपलेपण आहे ना, मला नाही वाटत अजून कुठे मुंबईमध्ये. म्हणजे घरं सगळ्यांची उघडी असतात, कोणी कोणाकडेही जातं, काहीही करतं. चहा तुझ्या घरी काय साखर नाही, माझ्याकडे काही, देर इज नो इनोव्हेशन ना, तर ते सगळं मला इथे अनुभवायला मिळतंय. आणि खरंच ही सगळी संस्कृती आपण जपली पाहिजे ग, ती हळूहळू नाहीशी होतीये. तर ते कुठेतरी मला वाटतं या सिरियलमुळे होईल. अगदीच. आणि आम्ही आल्या पाहिलं की स्वामींचं जसं तू त्यांचा आशीर्वाद घेतला, खऱ्या आयुष्यातही ते आपल्या तेवढेच जवळ आहे आणि मालिकेच्या या भूमिकेत देखील आम्हाला तसंच पाहायला मिळते. जेव्हा भूमिका विचारण्यात आली तेव्हा काय कनेक्शन लागलेलं? मी मुळात आधी स्वामींनाच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असं विचारलं होतं की मला तुम्ही आता मार्ग दाखवा, आता मी पुढे काय करावं, मला काही सुचत नव्हतं. कारण आमचं कदाचित डबिंगमध्ये थोडंफार AI आलंय किंवा थोडंसं वेगळं आता व्हायला लागलं, आता इथे आज ह्याच्या पुढे काय, इथपर्यंत पोहोचलो, असं मी एक स्वामींनाच प्रश्न विचारला होता नोव्हेंबर-डिसेंबरच्या वेळेला. आणि आम्ही जस्ट सगळेजण जोशी कुटुंब बाहेर जात होतो 10 दिवसासाठी, आणि त्याच्या आदल्या दिवशी मनस्वीचा फोन आला की एक कॅरेक्टर आहे आणि ती स्वामी भक्त आहे. तिथेच मला असं झालं की स्वामींनीच मला मार्ग दाखवला आहे. मग आम्ही 10 दिवसांनी परत आलो, माझी ऑडिशन झाली. मग ती ऑडिशन मी मोबाईलवर केली होती. मग मनस्वी घरी आली, आमची प्रॉपर ऑडिशन झाली, मग लुक टेस्ट झाली, मग मॉक टेस्ट झालं, आणि अशा प्रकारे मला अथक प्रयत्नानंतर पमा मिळाली. किती छान. पण मला जर तुम्हाला विचारायचं, ह्या 5 ज्या मुली आहेत या सेटवर आणि तुम्ही त्यात जे फसले जाताय, किती काळजी घेता आणि किती त्रासही देताय? ते सगळे पप्पा बोलतात. सगळे पप्पा बोलतात, नाही काळजी घेतातच आणि आहेत, टार्गेट आहेत, मजा करायची मजा करतात माझ्यासोबत सगळ्या, त्यामुळे पण प्रेम खूप करतात सगळेच जण. म्हणजे पप्पा 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 सतत सेटवर चालूच असतं. हा आला की सगळ्यांच्या कळ्या खुलतात. त्यामुळे त्यांचं प्रेम आहेच आणि गोड आहेत सगळ्या, फार मजा येते. कमी दिवसात खूप भावनिक त्यांच्याशी जोडला गेलो असं मला वाटतं, फारच गोड आहेत त्या. ज्या वाहिनीवर आपण आवाज देतो तर त्या वाहिनीवर आता एक मालिका घेऊन येतोय, सो त्याच आवाजात प्रेक्षकांना काय सांगायला आवडतं? चालेल. प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त हा ठरलेला असतो. नवी मालिका सनई चौघडे 16 मार्च पासून रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. नाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.